हॅलो, नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व शिक्षकांचं सहर्ष स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये शैक्षणिक मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाच्या अनुषंगानं टेट 2023ला कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याचा आपण सराव एकंदरीत या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यानंतर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या चॅनलमार्फत, आपल्या क्लासेसमार्फत आपण ऑनलाईन टेस्ट सिरीज ज्यामध्ये तुम्हाला 100 प्रश्न असणार आहेत. प्रत्येक टेस्टमध्ये अशा 10 टेस्ट तुम्हाला मिळणार आहेत. ज्यांना ऑनलाईन टेस्टचा सराव करायचा आहे, कारण की टेट परीक्षा ही ऑनलाईनच होणार आहे, त्यामुळं ऑनलाईन टेस्टचा सराव करणं गरजेचं आहे. तर ज्यांना ऑनलाईन टेस्ट जॉईन करायची आहे त्यांनी 9689 04 77 38 या नंबरला तुम्ही संपर्क करून टेस्ट जॉईन करू शकता. चालतंय, तर आपण सरावाला सुरुवात करूयात. बघा, पहिला प्रश्न आहे, अध्ययनाच्या व्याख्येत न बसणारा घटक कोणता? बघा, अध्ययनाच्या व्याख्येमध्ये न बसणारा घटक कोणता? पर्याय आहेत वर्तनातील बदल, परिपक्वनामुळे झालेला बदल आणि टिकाऊ बदल, सुधारणात्मक बदल. प्रश्न आहे, अध्ययनाच्या व्याख्येत न बसणारा घटक कोणता? तर बघा, बसणारे घटक कोणते हे आपल्याला निवडायचे. वर्तनातील बदल आहे, पहिला पर्याय बरोबर आहे. त्यानंतर दुसरं बघा, तिसरा टिकाऊ बदल हा पण बरोबर आहे. सुधारात्मक बदल हा पण बरोबर आहे. आपल्याला बरोबर नसणारा पर्याय निवडायचा होता. इथं दिलेलंच आहे बघा, न बसणारा, व्याख्येत न बसणारा, तर सर्व योग्य पर्याय आहे. पर्याय क्रमांक बी, परिपक्वनामुळे झालेला बदल म्हणजे मॅच्युरिटीमुळे. त्यामुळं हा पर्याय फक्त न बसणारा आहे, बाकीचे सर्व बसणारे आहेत. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक बी. त्यानंतर पुढे प्रयत्न प्रमाद अध्ययनाचे वैशिष्ट्य कोणते? पर्याय आहेत स्वैर अध्ययन प्रयत्न, दुसरा पर्याय आहे समस्या परिस्थितीचे नवीन संघटन, तिसरा पर्याय उद्दीपक प्रक्रियेचे सहचार्य आणि चौथा आहे या वरीलपैकी एकही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे स्वैर अध्ययन, पर्याय क्रमांक ए. का बरं? प्रयत्न प्रमाद, चुका किंवा शिका उपपत्तीचं वैशिष्ट्य कोणतं आहे? स्वैर अध्ययन प्रयत्न म्हणजे चुका किंवा शिका यामधून, बाकीचे सर्व पर्याय चुकीचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, तिसरा प्रश्न, हिंदीतून जनसमुदायापुढे भाषण केल्यास प्रभावी ठरते हे लक्षात आल्यावर सोनिया गांधी प्रयत्नपूर्वक हिंदीतून बोलून सभा जिंकू लागल्या. या मागे अध्ययनाचा कोणता नियम कारणीभूत झाला आहे? बघा, पहिला पर्याय आहे परिणामाचा नियम, सरावाचा नियम, वारंवारतेचा नियम, सज्जतेचा नियम. तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे परिणामाचा नियम. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, परिणामाचा नियम. काय आपण पाहिलं की परिणाम काय म्हणजे हिंदीतून जनसमुदायापुढे भाषण केल्यास प्रभावी ठरते हे लक्षात आल्यावर त्याचा परिणाम काय झाला? त्यांनी प्रयत्नपूर्वक हिंदी भाषेतून बोलणं सुरू केलं. त्यामुळे हा परिणामाचा नियम आहे. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक ए. आपण अध्ययनाचे 3 नियम पाहिलेले आहेत, त्यावर आधारित हा प्रश्न होता. त्यानंतर चौथा प्रश्न बघा, कोणतेही स्पष्ट पारितोषिक न मिळवता ही केवळ अनुभवाच्या आधारे मानव प्राणी ज्या प्रकारचे अध्ययन करू शकतात त्यास टिंबटिंब म्हटले जाते. दूरदृष्टीचे अध्ययन, साधनात्मक अध्ययन, बोधात्मक अध्ययन का प्रेरणात्मक अध्ययन? चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बोधात्मक अध्ययन. इथं काय म्हणलेलं आहे प्रश्नामध्ये? कोणतेही स्पष्ट पारितोषिक न मिळवताही, म्हणजे त्याला काही प्रलोभनं दिलेले नाही आहेत. प्रलोभनं न देता केवळ अनुभवाच्या आधारे मानव प्राणी ज्या प्रकारे अध्ययन करू शकतात त्यास टिंबटिंब म्हणतात. तर बोधात्मक अध्ययन, कारण त्याच्या बुद्धीच्या जीवावर हे सर्व अध्ययन करत आहे, त्याच्या अनुभवाच्या जीवावर. इथं कुठेही कुणी प्रलोभनं दिलेलं नाही आहेत. कुणीही तुम्हाला म्हटलेलं नाही आहे की टेट परीक्षा उत्तीर्ण व्हा, मात्र तुमच्यात तितकी क्षमता आहे त्यामुळं तुम्ही सर्व हे करत आहात उठाठेव. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक सी. पाचवा प्रश्न, प्रभावी आणि फलदायक अध्ययनासाठी अध्ययन विषयाचे स्वरूप कसे असले पाहिजे? पर्याय इथं आहेत पारितोषिक देणारे, मनोरंजन करणारे
किंवा सी पर्याय अध्ययनकर्त्याच्या परिपक्वतेशी अनुरूप किंवा अध्ययनकर्त्याच्या परिपक्वतेच्या पातळीहून खालच्या दर्जाचे. प्रभावी आणि फलदायक अध्ययनासाठी अध्ययन विषयाचे स्वरूप कसे असले पाहिजे? चला लवकरात लवकर उत्तर निवडा. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. का बरं सीच योग्य आहे? आपल्याला काय सांगितलं होतं प्रश्नामध्ये की प्रभावी फलदायक इफेक्टिव्ह अध्ययनासाठी लर्निंगसाठी अध्ययन विषयाचे स्वरूप कसे असावे? ते अध्ययनकर्त्याच्या परिपक्वतेशी अनुरूप असावं. पारितोषिक देणारं नाहीये, मनोरंजन तर नाहीये. आणि ड पर्याय अध्ययनकर्त्याच्या परिपक्वतेच्या पातळीहून खालच्या दर्जाचं नसावं. तर त्या अध्ययनकर्त्याची पातळी जर आपल्याला पहिल्या संकल्पना शिकवायच्या असतील, इयत्ता पहिलीचे विद्यार्थी असतील तर त्यांना एक अंकांची ओळख, त्यानंतरनं अक्षरांची ओळख, अल्फाबेटची ओळख करून द्यावं लागतं. म्हणजेच आपलं अध्ययनकर्त्याच्या परिपक्वतेची अनुरूप तुम्हाला अध्ययन करायचं असतं जर तुमचं अध्ययन हे परिणामकारक आणि प्रभावी करायचं असेल तर. पुढचा 6वा प्रश्न आहे, प्रबलीकरणाचे स्वरूप कोणत्या प्रकारचे असते? प्रबलीकरणाचे स्वरूप कोणत्या प्रकारचे असते? ऋणात्मक, धनात्मक, ऋण व धनात्मक, फक्त वस्तुरूप. प्रबलीकरणाचे 6व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक, लवकरात लवकर तुम्ही पण लॉजिक लावायला सुरुवात करा. पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. धनात्मक आणि ऋणात्मक आणि धनात्मक. प्रबलीकरण हे कोणत्याही एकतर ऋणात्मक पण असू शकतं किंवा धनात्मक पण असू शकतं. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक सी, प्रबलीकरण. पुढचा प्रश्न 7वा, एखाद्या उद्दीपकास विशिष्ट प्रतिक्रिया अभिसंधित झाल्यावर तत्सदृश उद्दीपकासही तीच प्रतिक्रिया दिली जाऊ लागते. हे कशामुळे घडते? कोणत्या अध्ययनाच्या प्रकारामुळे घडतं? प्रतिक्रिया संपादन पहिला पर्याय, दुसरा आहे भेदनीकरण, तिसरा आहे सामान्यीकरण, चौथा आहे विलोपन. 7व्या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे सामान्यीकरण. बरोबर आहे का? प्रश्न काय म्हटलाय बघा, एखाद्या उद्दीपकास उद्दीपित करणारा आणि विशिष्ट प्रतिक्रिया अभिसंधित झाल्यावर तत्सदृशी उद्दीपकासही तीच प्रतिक्रिया दिली जाऊ लागते. हे कशामुळे होतं? फक्त आणि फक्त सामान्यीकरण झालं तरच होतं हे. बरोबर आहे. जसं की आपण गुलाबजामुन गोड आहेत हे आपल्याला समजल्यानंतर ना परत गुलाबजामुन सारखा दुसरा एखादा पदार्थ जरी तुम्हाला दिसला, त्या बाळाला दिसला, तरी आपण काय म्हणतो, अरे हे गोडच असतात त्यामुळे चला खा. त्यामुळे त्याचं कारण सामान्यीकरण केलेलं असतं की अरे हे गुलाबजामुन सारखं दिसतंय ना, तर ते गोडच असणार आहे. म्हणजे सामान्यीकरण हा पर्याय योग्य आहे. पुढचं 8वा प्रश्न, साधनात्मक अभिसंधानात प्रबलीकरणाने मिळणारे अभिसंधित प्रतिक्रिया व अनभिसंधित प्रतिक्रिया यांचे स्वरूप कसे असते? एकसारखे असते का? पर्याय दुसरा, समान पण तपशिलात काहीसे भिन्न. तिसरा पर्याय, पूर्णपणे भिन्न. विलोपन घडून आणणारे. 8व्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे बघा, साधनात्मक अभिसंधानात प्रबलीकरणाने मिळणारी अभिसंधित प्रतिक्रिया व अनभिसंधित प्रतिक्रिया यांचे स्वरूप कसे असते? पर्याय क्रमांक, पूर्णतः भिन्न असते. इथं दिलेलंच आहे त्यामुळे योग्य पर्याय सी. का? साधनात्मक अभिसंधानात प्रबलीकरणाने मिळणारी म्हणजे प्रोत्साहन किंवा आपण प्रबलीकरण केल्यामुळे मिळणारी अभिसंधित प्रतिक्रिया व अभिसंधित प्रतिक्रिया यांचे स्वरूप कसं असणार आहे? निश्चितच वेगळं असणार आहे. एक असणार आहे का? नाहीये. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे? सत्य असत्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. पहिला पर्याय आहे, अभिजात अभिसंधानात व साधनात्मक अभिसंधानात अभिसंधित प्रतिक्रिया बाहेर काढली जाते. दुसरा पर्याय आहे, अभिजात अभिसंधानात अभिसंधित प्रतिक्रिया बाहेर काढली जाते तर साधनात्मक अभिसंधानात ती बाहेर निघून येते. आणि तिसरा पर्याय आहे, अभिजात अभिसंधानात अभिसंधित प्रतिक्रिया बाहेर येते तर साधनात्मक अभिसंधानात ती बाहेर काढली जाते. आणि चौथा पर्याय आहे, वरील पर्यायापैकी कोणताच बरोबर नाही, म्हणजे सर्व पर्याय चुकीचे आहेत. तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक कोणता? लावा लॉजिक, बी. अभिजात अभिसंधानात अभिसंधित प्रतिक्रिया बाहेर काढली जाते तर साधनात्मक अभिसंधानात ती बाहेर निघून येते. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक बी. आपली संकल्पना ह्या व्यवस्थित असल्या तर आपण कोणत्याही प्रकारचे प्रश्न व्यवस्थित सोडू शकतो. त्यासाठी अध्ययनासंदर्भातील
आपल्या संकल्पना स्पष्ट असाव्यात आणि मानसशास्त्रीय उपपत्त्यासंदर्भातील आपल्या संकल्पना स्पष्ट असणं गरजेचं आहे. पुढचा 10वा प्रश्न, शाबासकी देणे हा कोणत्या प्रकारचा प्रबलक आहे? प्राथमिक, दुय्यम, ऋणात्मक, दुय्यम व धनात्मक. 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शाबासकी देणे कोणत्या प्रकारचा आहे? तर योग्य पर्याय आहे दुय्यम व धनात्मक. तर प्राथमिक काय आहे? बघा, प्राथमिक आणि दुय्यम शाबासकी देणे हा कोणत्या प्रकारचा प्रबलक आहे? प्राथमिक प्रबलकामध्ये आपण स्वतः सक्रिय असतो, म्हणजे स्वतः प्रेरित असतो अभ्यासासाठी. मला कुणी सांगायची गरज नाही की टेटचा अभ्यास करा. मला टेट परीक्षा उत्तीर्ण व्हायचंय, त्यामुळे मी अभ्यास करतोय. हे म्हणजेच प्राथमिक प्रबलक आहे. आणि दुय्यम म्हणजेच शिक्षकांनी सांगितलंय, आईवडिलांनी सांगितलंय, त्यामुळे मी अभ्यास करतोय. ते दुय्यम व धनात्मक प्रबलक आहे. त्यामुळे योग्य पर्याय आहे ड. त्यानंतर 11वा प्रश्न, अध्ययनामुळे कोणत्या गोष्टीत बदल घडून येतो? वर्तनात, व्यक्तिमत्वात, सवयीत का अभिवृत्तीत? तर 11व्या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे वर्तनात. आपण शिकलेलो आहोत, वर्तनातील कायमस्वरूपी घडून येणारा बदल टिकाऊ आणि कायमस्वरूपी म्हणजेच अध्ययन होय. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक ए. 12वा प्रश्न, शिक्षेचा प्रतिक्रियेवर. बघा, शिक्षेचा प्रतिक्रियेवर कोणता परिणाम घडून येतो? दुर्बळ होणे, दमन होणे, अध्ययन होणे, अधिक इष्ट प्रतिक्रिया दिली जाते. 12व्या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दमन होणे. बघा, शिक्षा जर आपण केली तर त्यातून काय होतं? प्रतिक्रियावर कोणता परिणाम होतो? तर दमन होतं. त्यामुळं शिक्षाला आता कायद्यानंच बंदी घातलेली आहे. शारीरिक शिक्षा पण करू शकत नाहीत आणि मानसिक शिक्षाही आपण विद्यार्थ्यांना करू शकत नाहीत. दमन होतं त्यामुळं त्यांच्या विचारांचं. त्यामुळे योग्य पर्याय आहे बी. पुढचा प्रश्न, मर्मदृष्टीचे अध्ययन कोणत्या मानसशास्त्रीय दृष्टिकोनास पुष्टी देते, म्हणजे मान्यता देतं? नसवैज्ञानिक दृष्टिकोन, वर्तनवादी दृष्टिकोन का समग्रतावादी दृष्टिकोन का मनोविश्लेषणवादी दृष्टिकोन? चला 13वा, लावा लॉजिक. योग्य पर्याय आहे, कोण सांगतोय का? मी सांगतो, समग्रवादी दृष्टिकोन. गेस्टॉल्ट थेरीज माहिती आपल्याला, आपण अभ्यासलेला आहेच. मर्मदृष्टी अध्ययन कोणी सांगितलेलं आहे? कोहिलर कोपका, बरोबर आहे. योग्य पर्याय आहे सी. त्यानंतर पुढचा प्रश्न, स्कूटर चालवणे शिकल्यानंतर हँड गिअर लगेचच मोटारसायकल फूट गिअर चालवणे शिकताना अध्ययन संक्रमणाचा कोणता प्रकार अनुभवास येतो? धनसंक्रमण, ऋणसंक्रमण, शून्य संक्रमण, पूर्व अनुभवा आधारित अध्ययन. 14व्या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर काय आहे? तर पर्याय क्रमांक बी, ऋणसंक्रमण. का बरं? स्कूटर चालवणे शिकल्यानंतर लगेच मोटारसायकल चालवणे शिकताना अध्ययन कोणतं होतं? ऋणसंक्रमण. कारण की तुम्हाला इथं स्कूटीला फक्त रेस करायचं असतं. मात्र तुम्हाला जर टू व्हीलर चालवायची असेल, मोटरसायकल, तर तुम्हाला त्याचे गिअर पाठीमागं पुढे करावे लागतात. त्यामुळे त्याचं आपण काय करतो? फक्त रेसच वाढवण्याचा प्रयत्न करतोय. जर आपण स्कूटी शिकून परत मोटरसायकल शिकत असाल तर. त्यामुळे हे ऋणसंक्रमण होते. आपण रेस वाढवण्याचा प्रयत्न करतोय, गिअरला पायानं हलवण्याचा प्रयत्न करत नाही. त्यामुळे योग्य पर्याय आहे ऋणसंक्रमण. समजतंय सर्वांना? पॅव्लोवच्या अभिजात अभिसंधानाच्या प्रयोगात घंटीच्या आवाजाने कुत्र्याने लाळ स्रवन करणे, टिंबटिंब यात घंटीच्या आवाजास कोणत्या संज्ञेने ओळखले जाते? अभिसंधित उद्दीपक, अभिसंधित प्रतिक्रिया, अनअभिसंधित उद्दीपक, अनअभिसंधित प्रतिक्रिया. 15व्या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे काय? कोणतं? तर आहे अभिसंधित उद्दीपक. नैसर्गिक उद्दीपक, कृत्रिम उद्दीपक पाहिले ना आपण पॅव्लोव या उत्पत्तीमध्ये. तर योग्य उत्तर आहे अभिसंधित उद्दीपक. त्या पुढचा प्रश्न आहे 16वा प्रश्न, धारणेत सुधारणा होण्यासाठी योग्य उपाय कोणता? धारणेमध्ये वाचन व लेखनाला समान वेळ देणे. दुसरा पर्याय आहे वाचनास पूर्ण वेळ देणे, पाठांतर व आकृती करण्यास पूर्ण वेळ देणे, अंशतः वाचनास व अंशतः आवृत्तीस वेळ देणे.
16व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अंशतः वाचनास व अंशतः आवृत्तीस वेळ देणे. पर्याय क्रमांक डी योग्य आहे. धारणेस सुधारणा होण्यासाठी म्हणजे आपल्याला म्हणजे जर एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी आपल्याला अंशतः वाचनास व अंशतः आवृत्तीस वेळ देणं गरजेचं असतं. त्यावेळेस आपली धारणा दृढ होते. 17वा प्रश्न, अभिजात अभिसंधान प्रयोगात अभिसंधित उद्दीपक पूर्णपणे बाजूस करून फक्त अभिसंधित उद्दीपकच काही काळ देत राहिल्यास काय होईल? काय होईल बरं? पहिला पर्याय आहे अभिजात अभिसंधान घडून येईल का प्रतिक्रिया संपादन होईल का साधनात्मक अभिसंधान घडून येईल का विलोपन होईल? 17व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, विलोपन घडून येईल. कशा पद्धतीनं? अभिजात अभिसंधान प्रयोगात अनअभिसंधित उद्दीपक पूर्णपणे बाजूला करून फक्त अभिसंधित उद्दीपकच काही काळ देत राहिलं तर त्याचं विलोपन घडून येईल. त्यामुळे योग्य पर्याय आहे ड. 18वा प्रश्न, वस्तूची नावे लहान मुले कोणत्या अध्ययन पद्धतीने शिकतात? अनुकरणातून, अभिसंधान प्रक्रियातून का मर्मदृष्टीतून का प्रयत्न प्रमादमधून शिकतात? कशाची? वस्तूंची नावं. बघा, वस्तूंची नावं लहान मुले कोणत्या अध्ययन पद्धतीनं शिकत असतात? 18व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अभिसंधान प्रक्रिया. याच्या माध्यमातून लहान मुलं कशाची नावं? वस्तूंची नावं शिकत असतात. अभिसंधान त्यांचं घडून येत असतं. त्यामुळं योग्य आणि अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक बी. त्यानंतर पुढचा प्रश्न 19वा, मर्मदृष्टी अध्ययनाचे वैशिष्ट्य कोणते? मर्मदृष्टी अध्ययनाचं वैशिष्ट्य कोणतं आहे? काय वैशिष्ट्य आहे? तर पर्याय आहेत उद्दीपक व सुयोग्य प्रतिक्रिया यांचा संबंध प्रस्थापित करणे. ब पर्याय इष्ट त्या प्रतिक्रिया स्वीकारून नको त्या वगळणे. आणि सी पर्याय साध्य व साधनामधील संबंधाची अचानक जाणीव होणे. आणि चौथा पर्याय आहे बुद्धिमत्तेचा वापर करणे. 19व्या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे साध्य व साधनामधील संबंधाची अचानक जाणीव होणे. मर्मदृष्टी अध्ययनाची वैशिष्ट्ये कोणते? साध्य व साधनामधील संबंध. आपल्याला साध्य गाठायचं आहे तर आपल्याला काय करावं लागणार आहे? कोणकोणते साधन वापरावं लागणार? आता तुम्हाला टेट परीक्षा हे तुमचं साध्य आहे, ते तुम्हाला साध्य करायचं आहे. त्यासाठी तुम्ही काय करणार आहात? हे सर्व उठाठेव व्हिडिओ पाहणं, अभ्यास करणं, मटेरियल जमा करणं, सराव करणं, ऑनलाईन टेस्ट देणं हे करत आहात. कारण की तुम्हाला तुमचं साध्य गाठायचं आहे. साध्य व साधनामधील संबंधाची अचानक जाणीव होणे म्हणजे आपल्याला क्लू सापडणे. बरोबर आहे. मर्मदृष्टीमध्ये कोणाला सापडला होता? चिंपांजीला सापडला होता. आणि शेवटचा प्रश्न आहे 20वा प्रश्न, संशोधक जर प्रबलीकरणाचा वापर करून व्यक्तीस लक्ष्य वर्तनाप्रत नेत असेल तर त्याने उपयोजिलेल्या पद्धती कोणत्या? आकारण, अभिजात अभिसंधान, भेदनीकरण प्रशिक्षण, विलोपन. 20व्या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आकारण. संशोधक जर प्रबलीकरणाचा वापर करून व्यक्तीस लक्ष्य वर्तनाप्रत नेत असेल तर त्याला उपयोजिलेली पद्धत कोणती आहे? आकारण. आणि तुमच्या आग्रहासह आपण 21वा प्रश्न घेणार आहोत. पॅव्लोच्या प्रयोगातील अनअभिसंधित उद्दीपक UCS कोणता आहे? अनअभिसंधित उद्दीपक कोणता आहे? घंटी, लाळ श्रवण, भूक का अन्न? 21व्या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे अनअभिसंधित उद्दीपक. म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? नैसर्गिक उद्दीपक अन्न आहे. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक ड. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज ऑनलाईन स्वरूपामध्ये तुम्हाला 10 टेस्ट मिळणार आहेत, ते टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर तुम्ही 96 89 04 77 38 या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा कॉलिंगच्या माध्यमातून, ज्यामार्फत तुम्हाला हे सर्व PDF नोट्स पण मिळणार आहेत फ्रीमध्ये. जर तुम्ही ऑनलाईन टेस्ट जॉईन केली तर फक्त फीस आहे त्याची 500 रुपये, ज्यामध्ये तुम्हाला 10 टेस्ट सिरीज मिळणार आहेत. त्याचं शेड्यूल देखील तुम्हाला मिळणार आहे. आजच शेड्यूल देखील आपण डिक्लेअर करत आहोत. म्हणजे 1 दिवसाआड तुमची ऑनलाईन टेस्टची लिंक तुम्हाला मिळणार आहे. फक्त आपण 100 विद्यार्थ्यांनाच ऑनलाईन टेस्ट प्रोव्हाइड करणार आहोत. तर ज्यांना
ऑनलाईन टेस्ट जॉईन करायची आहे किंवा तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे असेल सेट नेट असतील किंवा टेट परीक्षा संदर्भात, तर तुम्ही 96 89 04 77 38 या नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही मार्गदर्शन मिळवू शकता. सर्वांना येणाऱ्या टेट परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. तुमचं यश तुमच्याकडंच आहे. फक्त त्यासाठी कष्ट आणि चिकाटी आणि सातत्य ठेवा. धन्यवाद.